राज्यात महायुतीचे सरकार आल्यामुळे जालना जिल्ह्यातील 5वी विधानसभा मतदारसंघात महायुतीने घवघवीत यश संपादित केले असून यामध्ये जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना पराभवाची धूळ चारली आहे। जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या नावाची भावी मंत्री म्हणून खोतकर यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली, तर इकडे बदनापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे नारायण कुचे यांनी राष्ट्रवादीचे बबलू चौधरी यांचा तिसऱ्यांदा दारुण पराभव केल्यानंतर बदनापूर मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून भावी मंत्री म्हणून त्यांचे बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली। नारायण कुचे यांनी 45,500 मतांनी घवघवीत यश संपादित केल्यानंतर कुचे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी कार्यकर्त्यांना आशेचे किरण लागले। पुढील 3 दिवसांमध्ये सरकार स्थापन होण्याच्या हालचाली वेगाने सुरू असून भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यामधून बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे यापैकी कोणाची मंत्रिपदाची वर्णी लागेल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। दादा रावसाहेब पाटील दानवे यांना अशी विनंती करतो, यांनी बदनापूर विधानसभा मतदारसंघाला आतापर्यंत जे सत्तेचा भाग म्हणून मंत्रिपद मिळालं नाही ते मंत्रिपद द्यावा ही विनंती। कारण नारायण कुचे यांना बदनापूर विधानसभेतील जनतेने तिसऱ्यांदा खूप मोठ्या मतांनी निवडून दिलं, त्यामुळे सर्व बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेची आपणाकडून छोटीशी अपेक्षा है कि बदनापूर विधानसभा मंत्रिपद द्यावे। बदनापूर अंबर मतदारसंघ से नारायण कुचे साहब काफ़ी अच्छा काम है उनका, और फरवनी साहब से हमारी विनंती है, रावसाहेब पाटिल दानवे साहब से हमारी विनंती है कि नारायण कुचे साहब को ये बार मंत्रिपद देना चाहिए। हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे। आतापर्यंत भाजप शिवसेनेचा हा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे। आपण कृपया करून 40 वर्षापासून आमचा हा मतदारसंघ भाजप सेनेच्या पाठीमागे आहे। आतापर्यंत आम्हाला मतदारसंघात मंत्रिपद भेटलेलं नाही आहे। दानवे साहेबाला पण विनंती आमची, आमच्या मतदारसंघाला मंत्रिपद देऊन आमच्यावर फार फार उपकार करणे हे आणि आमच्या मतदारसंघाच्या जनतेचं पार न फेडणे ही आमची विनंती आहे। मत आहे की सन्माननीय आमदार साहेब नारायण कुचे यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे। मंत्रिपद मिळालं पाहिजे त्याचं कारण असं आहे की हा महायुतीचा बालेकिल्ला आहे। इथे अगोदर नारायणच्यामध्ये 3 टर्म आमदार राहिले, भाजप शिवसेनेची महायुती मोठी असताना त्यावेळेसमध्ये देखील मंत्रिपद नाही मिळालं। झाला विषय दुसरा की जालना जिल्ह्यामध्ये जे BJPने 3 सीट निवडून आले आहे, बबनराव लोणीकर हे देखील पालकमंत्री होते, त्याला मंत्रिपद भेटलं। दानवे साहेबांना पण मंत्रिपद होतं। बदनापूर मतदारसंघाला आतापर्यंत मंत्रिपद मिळालेलं नाही, त्यामुळे आमची इच्छा अशी आहे की बाबा पहिला मान बदनापूर मतदारसंघाला द्यावा ही आमची आहे। साहेबांनी कधीच आम्हाला जातीवाद कधी केला नाही, पंच समाजाचा जातीवाद केला नाही, कोणाचा दोष केला नाही, म्हणून ह्या माणसाला मंत्रिपद मिळालं पाहिजे। रावसाहेब दानवे साहेबाला विनंती आहे तर त्यांनी आमच्या बदनापूर शहराचा बदनापूर मतदारसंघ अंबड मतदारसंघामधून जो माणूस 3 वेळेस निवडून आलेला SC मधून त्यांना खरोखर मंत्रिपद मिळावं म्हणून त्या मंत्रिपदाचे हकदार आहे। म्हणून मी सगळ्याला आमच्या बदनापूर वाशियानं आणि अंबड वाशियाच्या मतदारसंघातून विनंती करतो की यांना मंत्रिपद मिळावं म्हणून आमची इच्छा आहे। आमच्या सर्व जनतेची इच्छा आहे तर आमच्या गावाचा विकास होण्यासाठी आजपर्यंत आमच्या गावाचा विकास झाला इतका झाला, आणि जर मंत्रिपद मिळालं जर आमच्या आमदार साहेबांना तर आमचा विकास होईल आणि ती संधी त्यांना देण्यात यावी। कारण हा SC साठी निवडून आलेले तिसऱ्यांदा हे आमदार झाले। आमची सगळ्याची इच्छा आहे, आम्ही प्रत्येक मतदाराकडे ह्या आशेने गेलो की आमचे साहेब मंत्री होणार आहे, तर साहेबांनी त्यांना संधी द्यावी, आमच्या गावाचा विकास व्हावा यासाठी त्यांना कळकळीची विनंती आहे। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना।